आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात पुरार ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ एकवटले। विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीत स्मार्ट मीटर बसवण्यासाठी तीव्र विरोध। स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याविरोधात ग्रामस्थांकडून एकमतानं ग्रामसभेचा ठराव मंजूर। ग्रामस्थांना विश्वासात न घेता पुरार येथील बदललेल्या मीटर विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी। मात्र ग्रामसभेसाठी हजर महावितरण सहाय्यक अभियंता व अदानी ग्रुप प्रतिनिधीनुसार स्मार्ट प्रीपेड मीटर ग्राहकांना फायदेशीर शासनाकडून स्मार्ट मीटर लावणं अनिवार्य असल्याचं केलं व्यक्त। महावितरणकडून सध्या जुने मीटर बदलून त्या जागी अदानी ग्रुपचे स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत, असं काही दिवस अगोदर जनतेला माहीत पडलेलं। काही दिवस आधी पुरार मराठा आळी येथे जुने मीटर बदलून त्या जागी नवीन मीटर बसवण्यात आले, तेही वीज ग्राहक व ग्रामस्थांना विश्वासात न घेता। ही बाब पुरार ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच धीरज पवार यांना समजताच पवार यांनी तात्काळ सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे तात्काळ विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्याची मागणी केली होती। सोमवारी 30 जून रोजी पुरार इथं नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याच्या विरोधात विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या विशेष ग्रामसभेसाठी महावितरण अधिकारी व अदानी ग्रुपच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आलं होतं। सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात पुरार ग्रामपंचायत इथं विशेष ग्रामसभेत पुरार सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि बहुसंख्य ग्रामस्थांच्या तसेच महावितरण सहाय्यक अभियंता धनंजय पाटील व अदानी ग्रुप प्रतिनिधी नितीन सावंत यांच्या दरम्यान सदरील लावण्यात येणाऱ्या स्मार्ट प्रीपेड मीटर विषयावर खूप चर्चा झाली। यावेळी मराठवाडी, बौद्धवाडी व रोहिदासवाडी इथं वीज ग्राहकांना आणि पुरार ग्रामस्थांना विश्वासात न घेता बदललेल्या काही मीटर संदर्भात तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात आली। ग्रामसभेत जवळपास 1 तासाच्या चर्चेमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरच्या रेडिएशनमुळे गर्भवती महिला व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो व मीटरमधून घातक रेडिएशन निघून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो। प्रीपेड स्मार्ट मीटरमुळे नुकसान होण्याची शक्यता यावेळी ग्रामस्थांकडून वर्तवण्यात आली। तसेच महावितरण सहाय्यक अभियंता व अदानी ग्रुप प्रतिनिधीकडून स्मार्ट मीटर हा शासनाकडून अनिवार्य आहे व स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना होणारे फायद्यांबद्दल माहिती दिली आहे। जवळपास 1 तास झालेल्या चर्चेनंतर अखेर ग्रामस्थांकडून अदानी प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्यास विरोध व्यक्त करत पुरार येथील ग्रामस्थांकडून एकमतानं स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात ग्रामसभेचा ठराव पास करण्यात आला। माणगाव तालुक्यात प्रथमच अदानी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याविरोधात विशेष ग्रामसभेचं आयोजन करून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याविरोधात रितसर ठराव पास करणारी ग्रामपंचायत पुरार तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरला असल्याचं जनतेकडून वर्तवण्यात येत आहे। पुरार ग्रामसभेमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये सर्व ग्राहकांचं म्हणणं असं आहे की स्मार्ट मीटर जे बसवले जातात ते मीटर रिचार्ज सिस्टीममध्ये बसवले जातील, तर त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल विरोध आहे। तर आपण त्यांना सांगितलेलं आहे महावितरणतर्फे की हे मीटर आहेत जे बसवले जात आहेत, तर रिचार्ज सिस्टीम आहे त्याबद्दल काय कोणतीही सक्ती केली जाणार नाही, तो ऐच्छिक आहे। त्यामुळे स्मार्ट मीटर बसवणे हे सोयीस्कर राहील सर्वांना। बरं, त्याबद्दल त्याचसोबत की स्मार्ट मीटरचे जे होणारे फायदे आहेत ते पण आपण ग्राहकांना समजावून सांगितले। पण सर्व ग्रामसभेमध्ये एक त्यांची चर्चा झालेली आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की हा मीटर भविष्यामध्ये स्मार्ट मीटर केला जाईल, स्मार्ट मीटर हा रिचार्ज केला जाईल आणि आम्हाला त्या मीटरसाठी रिचार्ज करावा लागेल, तर त्यासाठी ते त्याला विरोध करत आहेत। महावितरणतर्फे घरोघरी स्मार्ट मीटर बसवणे हे अनिवार्य आहे। त्यामुळे आम्ही पुरार ग्रामसभेमध्ये आलो होतो, त्यावेळी सर्वांना स्मार्ट मीटर बसवणे आणि त्याचे फायदे सांगितले, तर हे मीटर बसवून घेणे हे अनिवार्य आहे व ते बसवले जाते। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।